लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की कशा पद्धतीने आता पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी व स्वतःची मोलकरीण बनवणार आणि दुसऱ्या बाजूला रम्या आणि विजयला सुद्धा आता जीवा त्याच्या हटके अंदाजात चांगली अद्दल घडवणार। आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं ह्या सर्व गोष्टी आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। तर सध्या आता आपण इथे पाहिलेलं आहे की मालिनी काकू यांनी सांगितलंय की आता जर मला तू किचनमध्ये ठेवलेल्या बाटलीमध्ये चुकून जरी थोडा जरी पपईचा वास आला ना तरी तुझी खैर नाही आहे। मग आता मालिनी काकू तिकडे जाऊन ती बाटली तपासतात, पण त्याच्यामध्ये त्यांना आता पपईचा वास वगैरे काहीही जाणवत नाही, काही येत नाही। कारण विजयने अगदी शिताफीने ती पपईची ज्यूसची जी बाटली असते ती आधीच गायब केलेली असते, धुवून साफ वगैरे करून पुन्हा तिथे नेऊन ठेवलेली असते। त्यानंतर मग आता मालिनी काकू रिकाम्या हातांनी बाहेर परत आल्यावर रम्याचा आवाज वाढतो आणि रम्या म्हणते काही सापडलेलं नाही आहे ना तुम्हाला, मग कशाला उगाच नाटकं करत होतात, कशाला उगाचच्या उगाच माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत होतात। त्यावर काव्या म्हणते 1 मिनटं रम्या, तोंड जपून चालवायचं, तुझ्यावरती कुठलेही बिनबुडाचे आरोप वगैरे केलेले नाही आहेत कोणी, आणि आमची ना व्यवस्थित खात्री आहे ह्या सगळ्यामध्ये तुझाच हात आहे। आणि ती बाटली गायब करायला असा कितीसा वेळ लागणार होता ग तुला, उगाचच्या उगाच ना नाटकं करू नकोस। तुझी लायकी, तुझी बुद्धी, तुझी अक्कल कितीपर्यंत आहे आणि काय आहे हे मला व्यवस्थित माहिती आहे, त्यामुळे माझी शंका नाही खात्री आहे की हे सगळं तू केलंस, कळलं। त्याबरोबर मग विजय म्हणतो ठीक आहे ना, मग ठीक आहे, आता तुम्हाला पाण्याच्या बाटलीत तर काही सापडलेलं नाही आहे, पण तरीही जर तुमचं मन शांत होत नसेल, तुमचं समाधान होत नसेल, तर मग तुम्ही एक काम करा, तुम्ही थेट आमच्याबरोबर आमच्या रूममध्ये चला आणि आमच्या रूमची सुद्धा झडती घ्या। पण माझी एक अट आहे, जर आमच्या रूमची झडती घेतली तर आमच्या रूमनंतर सगळ्यांच्याच रूमची झडती घ्यायची आणि तिकडे सगळ्यांच्याच रूममध्ये बघायचं, मंजूर? त्याबरोबर मालिनी काकू म्हणते तुमच्या रूमची झडती घेतल्यानंतर विजयराव दुसऱ्या कोणाच्याही रूमची झडती घ्यावी लागणार नाही, हां लागली तर फार तर वसुताईंच्या रूमची झडती घ्यावी लागेल। आणि मग लगेचच आता इकडे मालिनी काकू, नंदिनी, काव्या, वसुत्या, रम्या, विजय आणि आशा हे सगळेच जण आता पोहोचलेले असतात विजय आणि रम्याच्या खोलीत। विजय आणि रम्याच्या खोलीमध्ये आता सगळं शोधाशोध केली जाते, सगळीकडे तपासलं जातं, पण आता विजय आणि रम्याच्या खोलीत वसुत्या, मालिनी काकू, नंदिनी, जीवा कोणाला काहीही सापडत नाही। मग आता मालिनी काकू म्हणतात ठीक आहे, आता वसुताईंच्या खोलीचा नंबर, वसुताई तुमच्या खोलीत बघूया। मग आता मालिनी काकूंना वसुत्या म्हणते म्हणजे विश्वास नाही आहे का मालिनी तुझा माझ्यावर? त्यावर मालिनी काकू म्हणतात नाही, अजिबातच नाही। आणि त्यानंतर मग आता लगेचच ते लोक वसुत्याच्या खोलीकडे येतात। आता वसुत्याच्या खोलीत येतात आणि वसुत्याच्या खोलीतसुद्धा सगळी शोधाशोध केली जाते, पण वसुत्याच्या खोलीत काही देखील सापडत नाही। आता तिथेसुद्धा काही सापडलेलं नसतं। मग तर काय, आता विजयचा कॉन्फिडन्स खूपच जास्त वाढलेला असतो। विजय आता म्हणत असतो की बघा, म्हटलं होतं ना मी, आम्ही कुणीही काहीही केलेलं नाही आहे, पण तुमचा तर आमच्यावरती विश्वास नाही आहे ना, त्यामुळे तुम्हाला आमच्या खोल्यांची झडती घ्यावी वाटली। असो, तुम्ही जरी आमच्या खोल्यांची झडती घेतलेली असली तरीही आम्ही नाराज झालेलो नाही हो, वाईट वाटलेलं नाही आहे आम्हाला, पण आमच्यावरती हे जे काही तुम्ही बिनबुडाचे आरोप केलेले आहेत ना, ते मात्र आता कुणी गुन्हा केला आहे हे शोधून काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। कारण तुम्ही जवळपास नंदिनी आणि काव्याच्या पोटातलं बाळ आम्ही मारण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हटलं, उद्या पुन्हा काही झालं तर तुम्ही आम्हालाच दोषी धराल। त्यामुळे आता या आशाने आमच्यावर आळ टाकला ना, मग त्यामुळे तिचीसुद्धा खोली तपासली गेली पाहिजे। मग आता आशाची खोली तपासली जाते आणि आशाच्या खोलीमध्ये त्यांना पपईच्या साला, पपईच्या बिया वगैरे सगळं सापडतं। आता ते सगळं सापडल्याच्या नंतर मग मात्र बिचारी आशा घाबरते, भांबावून जाते आणि म्हणू लागते नाही हो नंदिनीताई, काव्यताई, अहो मी असा विचार तरी करेन का हो? खरंच सांगून राहिली मी काही नाही केलेलं, खरंच अगदी मी माझ्या पोरीची आण घेऊन सांगते की या सगळ्याशी माझा काही एक संबंध नाही आहे। अहो मला माहीतही नाही आहे मी का करेन हे सगळं, मला काय मिळणार आहे हे सगळं करून? तुम्ही दोघीजणी माझ्याबरोबर एवढं चांगलं राहता, चांगलं वागता, माझ्या अडचणीत माझी मदत करता, मग एवढं सगळं चांगलं असतानासुद्धा मी हा असा आगाऊपणा करेन का? मी खरंच शपथ घेऊन सांगते माझ्या मुलांची, मी नाही केलेलं हे सगळं। त्याबरोबर मग नंदिनी ही आशाला म्हणत असते आशाताई शांत व्हा, हे बघा आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला अगदी व्यवस्थित खात्रीसुद्धा आहे की तुम्ही काहीही केलेलं नाही आहे। मला माहिती आहे ना तुम्ही निर्दोष आहात, निरपराध आहात, तुमचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे,
मला माहिती आहे, मला सगळं अगदी व्यवस्थित माहिती आहे. हे सगळं कोणीतरी जाणून बुजून केलं आहे याचीसुद्धा मला कल्पना आहे. पण काय झालं आहे ना, आता सध्या माझ्या हातामध्ये कुठल्याही पद्धतीचे पुरावे नाही आहेत आणि त्यामुळे मला गप्प बसावं लागलं आहे. पण ज्यावेळी माझ्याकडे योग्य ते पुरावे असतील ना आशाताई, त्यावेळी मात्र तुमच्यावर आळ टाकणाऱ्याचे तोंड मी व्यवस्थित बंद करणारच आहे आणि त्याला त्याच्या चुकीचं प्रायश्चित्त आणि शिक्षा दोन्ही मिळवून देणार आहे. त्याबरोबर मग मालिनी काकू ह्यासुद्धा आशाला शांत हो, आमचा विश्वास आहे तुझ्यावर असं म्हणू लागतात. तर वसवत्या म्हणते, वा रे वा, म्हणजे ह्या दीड दमडीच्या मोलकरणीवर तुमचा विश्वास आहे. तुम्हाला खात्री आहे की ही मोलकरीण काहीही चुकीचं वागू शकत नाही आणि तुमच्या घरच्यांवर विश्वास नाही आहे. नाही, तुमचा जरी हिच्यावर विश्वास असला ना तरी हिने जे काही हे पाप केले ना त्यासाठी मी हिला सोडणार नाही आहे. मी तर ह्या आशाला असं म्हणत आता वसवत्या आशाला मारायला पायातली चप्पल काढतात आणि आता त्या चपलीने आशाला मारणारच असतात. इतक्यात काव्याच वसवत्याचा हात पकडते आणि म्हणते, 1 मिनटं वसवत्या. नाही, म्हणजे इतर कोणी काही केलेलं नसलं, तुमच्या कुणाच्या खोलीत काही सापडलेलं जरी नसलं तरी शेवटी चोराने कितीही प्रयत्न केले ना तरी पुरावे मागे सुटतात. त्याबरोबर वसवत्या म्हणते, कोड्यात बोलू नको, स्पष्ट बोल. त्यावर मग काव्या म्हणते, मी कशाला, तुमची चप्पलच सांगेल की तुम्हाला सगळं. आणि मग आता लगेचच वसवत्याची चप्पल काव्या वसवत्याला व इतर सगळ्यांना दाखवते आणि म्हणते, बघा वसवत्यांची ही चप्पल, जिला बी लागलेली आहे पपईची, ही बी कुठून आली वसवत्या? आता वसूकडे काहीच उत्तर नसतं. मग आता मालिनी काकू तिकडे येतात आणि म्हणत असतात, वसूताई सांगा, तुमच्या चपलीला ही पपईची बी कुठून आली? उत्तर हवं आहे मला. याचा अर्थ हे सगळं काही तुम्हीच केलं ना, तुम्हीच घडवून आणलं ना वसूताई? शी, लाज नाही वाटली तुम्हाला हे सगळं करताना? अहो, एक मुलीची आई आहात ना तुम्ही, पण तुमची पण मुलगी नंदिनी आणि काव्यासारखीच आहे ना. उद्या देव ना करो, उद्या तुमच्याही मुलीचं सगळं काही चांगलं व्हावं अशी तुमची इच्छा असेल, तीही फलावी फुलावी असं तुम्हालाही वाटत असेल आणि त्यावेळी जर कुणीतरी तिच्या बाबतीत हे असं काहीतरी घृण वागलं तर तुम्हाला चालेल? एकदा नंदिनी आणि काव्याच्या जागी स्वतःच्या मुलीला ठेवून विचार करायचा होता. वसुताई, तुम्ही आज जे काही वागलं आहे ना त्यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही आहे. आजपर्यंत तुम्ही केलेल्या सगळ्या चुका मी पोटात घातल्या. आजपर्यंत तुम्ही केलेली प्रत्येक चूक मी समजून घेतली. आता खरं तर वसवत्याने केलेलं काहीही नसतं, पण आता हे सगळं विजय आणि रम्याने केलेलं असताना वसवत्यावर शेकतं. पण वसवत्याला खात्री असते की विजय आणि रम्याच आहेत या सगळ्यामागे. त्यामुळे वसवत्या काहीच बोलत नाही, ती सगळं शांतपणे ऐकून घेते, जेणेकरून विजय आणि रम्याला कोणी काही बोलू नये किंवा हे सगळं त्यांनी केलं हे कोणासमोर उघड होऊ नये. त्यानंतर मग आता वसवत्या ही तिकडनं स्वतःच्या खोलीत येते. आता वसवत्या खोलीत येते आणि वसवत्याचा चांगला संताप होत असतो. त्यावेळी त्या ठिकाणी रम्या आणि विजयसुद्धा आलेले असतात. आता रम्या खोलीत आल्याबरोबर पहिलं तर खोलीचं दार बंद करून घेते. आता वसवत्याने खोलीचं दार बंद केल्याचा आवाज ऐकल्यावर वसवत्या मागे फिरते आणि म्हणत असते, कशाला आलीस? कशाला इथे? रम्या, तुला कितींदा सांगितलं होतं मी, बजावलं होतं मी की त्या नंदिनी आणि काव्याच्या बाबतीत तुला जे काही करायचं आहे, जे काही वाटेल ते कर, पण त्यांच्या पोटातल्या बाळाला मध्ये आणू नको. सांगितलं होतं की नाही, मी वॉर्न केलं होतं तुला. तरीही तू ऐकलं नाहीस माझं. तू नको तो शहाणपणा केलास, आगाऊपणा केलास आणि बघितलंस ना त्याचं फळ काय मिळालं ते. तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागलं, तुझ्यामुळे त्या लोकी नको ते बोलल्या मला. त्याबरोबर मग रम्या म्हणत असते, आई मग मी काय करायचं होतं? सांग ना, बोल, काय इच्छा होती तुझी? मी जर काही बोलले नसते, कोणाला काही सांगितलं नसतं तर हे सगळं काही घडलं असतं का? आई, लक्षात ठेव, मला काहीही झालं ना तरी त्या नंदिनी आणि काव्याला सुखी बघायचं नाही आहे. तू विसरतेस का? तूच मोठी सांगायचीस ना मला, माझ्या बाबांच्या खुन्याच्या मुली आहेत त्या दोघीही, माझ्या बाबांचा खून त्यांच्यामुळे झाला आहे म्हणून. मग एवढं सगळं घडलेलं असतानासुद्धा तुला वाटतं का की मी त्यांना सोडायला हवं, मी त्यांना माफ करायला हवं म्हणून? आई, मी माझा बदला घेणारच. माझ्यापासून माझं प्रेम हिसकावलं आहे त्यांनी, माझ्यापासून माझे बाबा हिसकावले गेलेत त्यांच्या बापामुळे. आणि तुला वाटतं की तरीही मी त्यांना काही करू नये, त्यांना सोडून द्यावं? आई, तू त्यांना जरी सोडून देत असलीस ना तरीही मी कधीही त्यांना सोडणार नाही आहे, समजलं तुला? त्याबरोबर वसवत्या म्हणत असते, अगं तुला काय करायची आहे ती कर, पण त्या सगळ्यामध्ये तू मला कशाला आणतेस? माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? बघितलंस ना, तुझ्यामुळे आज मला नको ते ऐकून घ्यावं लागलं. रम्या, अगं खरोखर विचार कर ना, उद्या जर त्यांच्याऐवजी तू असशील आणि तुझ्या बाबतीत असं कोणी वागलं तर मला काय वाटेल?
तरी त्या मालिनीने शांतपणे मला समजून सांगितलं, जर त्यांच्याऐवजी मी असते ना तर मी तर माझ्या मुलीच्या बाबतीत असं वागणाऱ्याचा जीव घेतला असता, जीव मारून टाकलं असतं मी, कळलं? इतकी घृण वागले असते मी, पण त्यांनी तरी मला समजून घेतलं. पण काहीही उपयोग झालेला नाही आहे या सर्व गोष्टींचा, कारण मला माहीत नाही आहे अजून विक्रम आणि जीवा व पार्थ घरी आल्यावर कुठलं मोठं महासंग्राम घडणार आहे ते. तुम्हाला माहीत नाही आहे. ते तिघं घरी आल्याबरोबर मालिनी ताबडतोब विक्रमला सगळं सांगेल आणि विक्रम घरात आल्याबरोबर ताबडतोब तमाशा होणार आहे, तुमच्यामुळे घडणार आहे सगळं आता. त्याबरोबर मग मात्र आता वसुहत्या बोलत असते आणि विजय व रम्या शांतपणे ऐकत असतात. तर आता इकडे मालिनी काकू जे बोललेले असतात अगदी तसंचे तसं घडतं. पार्थ, जीवा आणि विक्रम घरी आल्याबरोबर आता काव्या ही टेन्शनमध्ये आहे ही गोष्ट पार्थ नोटीस करतो. पार्थ काव्याला विचारतो, काय झालं, तुमचा मूड टेन्शनमध्ये का दिसतो एवढा, काही घडलं आहे का, दवाखान्यात काही झालं आहे का, डॉक्टर काही बोलले का? त्याबरोबर काव्या म्हणते नाही. मग पार्थ विचारतो, जे झालं असेल ते सांगा. मग काव्या घरात घडलेला सर्व प्रकार आता पार्थला सांगून टाकते. आणि आता मला खूप भीती वाटते, कधी काय घडेल, टेन्शनच असतं, काय खायचं काय प्यायचं काही कळत नाही असं म्हणते. आता हे सगळं ऐकून पार्थसुद्धा खूप जास्त भडकलेला असतो, खूप चिडलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला नंदिनीसुद्धा आता जीवाला सर्व प्रकार सांगते. आता हे सगळं ऐकून जीवा म्हणतो, काय आज वसुहत्याने सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात, मी सोडणार नाही आहे वसुहत्याला. आता पार्थसुद्धा तिकडनं खोलीतनं बाहेर आलेला असतो, इकडनं जीवासुद्धा रूममधनं बाहेर पडलेला असतो. आता नंदिनी म्हणत असते, जीवा हे बघा, तुम्ही शांत व्हा, तुम्ही काय करणार आहात ते आधी मला तरी सांगा प्लीज. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, नंदिनी आता सांगायची नाही, करून दाखवायची वेळ आली आहे आणि आता मी कृतीच करून दाखवतो तुला, तू बघतच बसशील. त्याबरोबर पार्थ म्हणतो, सोडायचं नाही या वसुहत्याला. त्याबरोबर जीवा म्हणतो, सोडायचं नाही म्हणजे सोडायचं नाहीच आहे, तिला ना चांगली अद्दल घडवायची आपण. आणि मग जीवा आता मोठ्याने हाका मारतो, वसुहत्या 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 लवकर खाली ये, रम्या, विजय. त्याबरोबर वसुहत्या, विजय, रम्या तिघही जण खाली आलेले असतात. मग जीवा म्हणत असतो, आज तू घरामध्ये जे काही पराक्रम गाजवलेस की नाही ते आम्हाला कळलेले आहेतच आणि त्यामुळे आता आम्ही तुला जे सांगू ना ते तुला करावं लागेल, तरच ह्या घरात राहायला मिळेल. आमच्या बायकांच्या बाबतीत चुकीचं वागण्याचा विचार केलास ना, मग उद्यापासून आमच्या त्याच बायकांची तू मोलकरीण, आमच्या बायकांची तू सेवा करायची, आमच्या बायकांना हवं नको ते बघायचं, त्यांच्या पायांचा मसाज करून द्यायचा, त्या सांगतील ते काम करायचं, घरात पडेल ते काम करायचं. आशाच्या बरोबरीने नाही तर आशापेक्षा जास्त काम तू करायचं. आशा हिच्या हाताखाली तू नाही तर तुझ्या हाताखाली हिला कामं करायची लावायची, समजलं? त्याबरोबर मग मालिनी काकू या गप्पपणे हे सगळं बघत असतात. वसुहत्या म्हणते, मालिनी बघतेस ना, तुझी मुलं मला मोलकरणीच्या हाताखाली कामं करायला लावत आहेत, अजूनही काय बोलणार नाही आहेस का तू, अजूनही गप्पपणे ऐकणार आहेस का सगळं? मालिनी काकू म्हणत असतात, वसुताई तुमचं नशीब बलवत्तर म्हणून माझ्या मुलांनी तुम्हाला मोलकरणींच्या हाताखाली कामं करायला लावली आहेत. विक्रम घरात नाही आहेत म्हणून तुमचं नशीब चांगलं, जर विक्रम घरात असते ना तर त्यांनी तुम्हाला घराच्या बाहेर हकलवूनच दिलं असतं, पण नशिबाने विक्रम नाही आहेत सध्या इथे. मुलांनी जे सांगितलं आहे ते जमत असेल तर करा, नाहीतर माझ्याकडे याच्यापेक्षाही उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहे. त्यावर मालिनी काकूला वसू विचारते, काय पर्याय आहे? मालिनी काकू म्हणते, तो काय, घराचा उघडा दरवाजा सगळ्यात बेस्ट उत्तम पर्याय आहे, सरळ चालत्या व्हा. आणि हो, तुमच्या या घर जावयाला आणि नालायक लेकीलाही घेऊन गेलात ना बरोबर तरीही चालेल, उलट आनंदच होईल मला. हत्तीवरून साखऱ्या वाटेल मी अख्ख्या पूर्ण आपल्या कॉलनीला, जर तुम्ही माझ्या घरातनं चालत्या झालात तर, समजलं? वसुहत्या म्हणते, तुझं तोंड जास्त चालायला लागलं आहे मालिनी. त्यावर मालिनी म्हणत असते, हो चालतंच आहे माझं तोंड जास्त, खरं तर ना माझं तोंड कात्रीपेक्षाही फास्ट चालतं आहे, पण खरं तर हे योग्य वेळ असताना चाललं असतं ना, योग्य वेळी तुमच्या प्रत्येक पापाला मी आळा घातला असताना तर आज ही वेळ आलीच नसती. त्याबरोबर वसुहत्या ही आता पुढे विषय वाढवत असते. ती म्हणत असते की मला मोलकरीण वगैरे बनायचं नाही आहे, पण घरातले सगळे मग चालती हो घरातनं असं सांगतात, त्यामुळे मग वसुहत्याचा नाईलाज होतो आणि ती घरातली कामं करायला तयार होते. मग काय, आता वसुहत्याची चांगली मोलकरीण झालेली असते आणि वसुहत्या घरात राबत असते. तर आता नंदिनी आणि काव्या ह्या जीवा आणि पार्थला म्हणत असतात की तुम्ही वसुहत्याची मोलकरीण केली हे सगळं तर ठीक आहे, पण तुम्हाला खरं बोलू का, ह्या सगळ्यात वसुहत्या कितपत सामील आहेत हे आम्हाला माहीत नाही आहे, पण ह्या सगळ्यामध्ये 50% का होईना, 50 काय 75% ग ताई, असं काव्या म्हणते. मग जीवा आणि पार्थ म्हणतात, काय 75%? त्याबरोबर काव्या म्हणते,
त्या विजयचा आणि रम्याचा हात आहे. नाही म्हणजे बघा ना, एरवी विजय आणि रम्याची जेव्हा काही चूक नसते तेव्हा रम्या ओरडून कांगावा करून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याच्या पाठी पडते. पण जेव्हा रम्याची चूक असते ना तेव्हा मात्र रम्या 4 पावलं मागे जाते. त्यामुळे माझी खात्री आहे की नक्कीच रम्याचा ह्या सगळ्यामध्ये काहीतरी हात आहे. मग अगदी थोडाफार का होईना. त्याबरोबर जीवा म्हणतो एवढंच ना, मग आपण रम्या आणि विजयला सुद्धा चांगली जन्माची अद्दल घडवूया. त्यावर नंदिनी आणि काव्या एकीमेकीकडे बघतात. जीवा म्हणतो माझ्याकडे एक जबरदस्त आयडिया आहे, फक्त मी सांगेन ना तेवढं तुम्ही दोघींनी करा. त्याबरोबर आता नंदिनी आणि काव्या विचारतात काय आयडिया आहे तुझ्याकडे. जीवा म्हणतो ते सांगण्यात गंमत नाही, पाहण्यात आहे. तुम्ही दोघींनी जा आता. मग नंदिनी आणि काव्या तिकडनं जातात. त्यानंतर मग जीवा आता जमाल गोटा घेऊन येतो. आता नंदिनी आणि काव्याला माहीत नसतं बरं जीवाजवळ जमाल गोटा आहे. जीवा त्या दोघींना सांगतो तुम्ही एक काम करा, वसवत्याला ऑर्डर सोडा की आम्हाला मसाले दूध प्यायचं आहे, ताबडतोब मसाले दूध बनव. नंदिनी आणि काव्या म्हणतात पण आम्हाला नको आहे. जीवा म्हणतो बायानो सांगितलंय तेवढं करा ग. त्याबरोबर मग नंदिनी आणि काव्या वसवत्याला सांगतात ताबडतोब मसाले दूध बनवा, आम्हाला मसाले दूध प्यायचं आहे. वसवत्या आता पर्याय नसल्यामुळे ताबडतोब मसाले दूध घरातल्या सगळ्यांसाठीच बनवायला घेते. आता दूध बनवून झाल्याच्या नंतर ती सगळ्यांना बोलवायला जाते. त्याबरोबर पटकन आता जीवा किचनमध्ये येतो आणि पार्थसुद्धा. आता त्या संपूर्ण दुधात जमाल गोटा ते दोघं मिक्स करतात. आणि त्यानंतर मग आता जेव्हा सगळेजण दूध प्यायला येतात तेव्हा पार्थ म्हणत असतो अगं तुम्ही मसाले दूध कुठे पिताय. नको तुम्हाला दोघींनाही मसाले दूध प्यायचं नाही असं सांगितलं ना डॉक्टरने. त्यावर मग लगेच मालिनी म्हणते मग आपण तिघं घेऊ. त्यावर पार्थ आणि जीवा म्हणतात नाही आमच्या बायका पिणार नाही आहेत ना, मग आम्हीही पिणार नाही. मालिनी काकू म्हणतात आता माझी दोन्ही मुलं पिणार नाही आहेत म्हटल्यावर मी सुद्धा पित नाही. त्याबरोबर आता इकडे रम्याला तर मज्जा येते किंवा या नंदिनी आणि काव्याला प्रेग्नन्सीमुळे किती काही टाळावं लागतंय. चांगलं आहे, बरं आहे बाबा, सिंगल असलेलंच बरं. रम्याचा शहाणपणाच रम्याला नडतो. रम्या म्हणते विजय चल आपण दोघं मात्र मस्त मसाले दुधावर ताव मारूया. तुला माहिती आहे का आईच्या हातचं मसाले दूध म्हणजे आहा स्वर्ग सुख. तुला माहिती आहे माझी आई खूप चविष्ट मसाले दूध बनवते. रम्या विजयसाठी स्वतःसाठी मसाले दूध काढते आणि आता दोघं नवरा बायको मस्त 2-2 ग्लास मसाले दूध पितात. आता रम्या खरं तर नंदिनी आणि काव्याला जळवण्यासाठी हे करत असते, त्यांच्या तोंडाला पाणी सोडण्यासाठी हे सगळं करत असते. आता मसाले दूध त्या दोघं पित असतात पण बाकी सगळ्यांना मात्र हसू येत असतं. पण सगळे स्वतःला आवरत असतात. दूध पिऊन झाल्यानंतर विजयच्या पोटात गडबड व्हायला लागते. विजय ताबडतोब टॉयलेटच्या दिशेने धाव घेतो. आता विजय टॉयलेटकडे धावतो. रम्याला वाटतं अरे ह्याला काय झालं, हा का एवढा धावत पळत टॉयलेटकडे गेला. इतक्यात 5 मिनिटात रम्याच्याही पोटात गुडगुड होतं. रम्यासुद्धा तितक्याच धावत आता टॉयलेटकडे जाते आणि तीसुद्धा आता विजयच्या मागे नंबर लावून उभी असते. आता ती ओरडत असते विजय आता पटकन, विजय लवकर ये, विजय मला जायचं आहे विजय. मग विजय बाहेर येतो. लगेच रम्या आतमध्ये जाते. आता रम्या आतमध्ये गेलेली असते. विजय ओरडत असतो रम्या लवकर आटप, लवकर ये. आता ह्या दोघांनाही चांगलीच अद्दल घडलेली असते. टॉयलेटवरनं दोघांमध्ये भांडण होत असतं आणि हे सगळं काही नंदिनी काव्या दोघीजणी बघत असतात. आणि हे सगळं बघून नंदिनी आणि काव्या ह्या दोघींनाही खूप जास्त मज्जा येत असते. नंदिनी आणि काव्या म्हणत असतात वा खरंच जीवांनी काही शक्कल लढवली आहे. दोघांनाही चांगली जन्माची अद्दल घडवली. आता पुढच्या वेळेपासून आपल्या नादी लागताना एकदा नाही दोनदा नाही 10दा विचार करतील. पुढच्या वेळेपासून काही आपल्या नादी लागण्याचा विचारही ही लोक करत नसतील. त्याबरोबर मग नंदिनी म्हणत असते आणि जरी ह्यांनी विचार केला तरीही काव्या आता आपल्याला मात्र प्रत्येक वेळी जपून राहावं लागणाऱ्या नाही. विषाची परीक्षा नको, कारण वसवत्याच्या मनात आता जास्त दुःख आहे. ते दुःख धरून राहिलेल्या नागिनीप्रमाणे त्या कधी फणा मारतील ते सांगू नाही शकत आपण. त्यामुळे आपल्याला जपून राहावं लागेल. त्यांनी काहीही खायला प्यायला दिलं तर डायरेक्ट खायचं प्यायचं नाही. आईजवळ असल्याशिवाय काहीही घ्यायचं नाही. आईनं पहिलं सांगायचं आणि मगच कुठलीही गोष्ट खायची. समजलं? चालता फिरतानाही लक्ष ठेवायचं. सगळीकडे सतर्क आणि सावध राहायचं. आनंद साजरा करायचा पण त्यामध्ये वाहून नाही जायचं. डोळे उघडे ठेवायचे. डोळे डोळस असले पाहिजे. विचार तीक्ष्ण असले पाहिजे. काहीही जरी वसवत्यांनी चाल करायचा प्रयत्न केला ना तरी ती आपल्याला दिसली पाहिजे. समजलं? त्यावर मग काव्या म्हणते हो ताई, मी सुद्धा लक्ष ठेवेन, मी सुद्धा काळजी घेईन, तू सुद्धा घे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.